नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा मित्रांनो, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे, जे आहे नांदेड वगळा शहर महानगरपालिका. तर नांदेडची महानगरपालिका, नांदेड महानगरपालिकेमध्ये जे आहे लेटेस्ट वॅकन्सीचा अपडेट आलेला आहे मित्रांनो, ज्यामध्ये NUHM अंतर्गत वॅकन्सी आहे. NUHM म्हणजे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन, जी की शहरी आरोग्य जे अभियान आहे त्या अंतर्गत हे नवीन पदभरती निघालेली आहे, ज्यामध्ये पूर्णपणे कंत्राटी असणार आहे. तर पहा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, या ठिकाणी पहिली माहिती सांगण्यात आली आहे की कंत्राटी करार तत्वावरील पदाचे नावं जे आहेत यामध्ये प्रोसेस काय आणि यामध्ये प्रोसेस काय सांगण्यात आले. ज्यामध्ये पहा, जे आहे MBBS जे पद आहे, मेडिकल ऑफिसर जे पद आहे, त्यांच्यासाठी काय सांगितले, थेट मुलाखत जे असणार आहे, दिनांक वेळ स्थळ जे आहे 30 एप्रिल 2026ला वार गुरुवारी असणार आहे. वेळ 10:30 ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला थेट मुलाखत द्यायचं आहे. स्थळ जे असणार आहे, ठिकाण रूम नंबर 301, तिसरा माळा, मुख्य कार्यालय मान्य आयुक्त कक्ष, नांदेड वगळा शहर महानगरपालिका नांदेड. तर लक्षात असू द्या, जे कोणी MBBS पदासाठी म्हणजे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी देणार आहे, त्यांच्यासाठी हे पत्ता आहे, लक्षात ठेवा. आणि हे त्यांचं मुलाखतीचं वेळ असणार आहे. त्यानंतर जे पद आहेत, स्टाफ नर्स, मिश्रक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, शहर गुणवत्ता अभिवाचक, समन्वयक व सदर पदांचा मुलाखत घेण्यात येणार नाही. लक्षात असू द्या, या पदांसाठी मुलाखत होणार नाही. ठीक आहे. अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे 16 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत. तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे, म्हणजे आजपासूनच अर्ज स्टार्ट झालेले आहेत. ठीक आहे, जे की तुम्हाला डायरेक्टली अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर पहा, ठिकाणी यांचं जे वेळ दिलेला आहे, या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची दिनांक सांगितली मी तुम्हाला, 16 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत करायचा अर्ज आजपासून. वेळ 10:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण प्रशिक्षण हॉल, मनपा दवाखाना, जंगमवाडी, लॉयन्स क्लब, डोळ्याचा दवाखान्याच्या पाठीमागे, जंगमवाडी, नांदेड. पिनकोड दिला आहे 431602. ॲड्रेस हा लक्षात असू द्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा मग याचं जे आहे नाव वगैरे हे सर्व लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे सर्व माहिती जे आहे इझिली नंतर लक्षात राहून जाईल. ठीक आहे. त्यानंतर पहा, जे पद आहेत ते वन बाय वन पाहून घेऊ. पहा, या ठिकाणी मेडिकल ऑफिसर आहे, फुल टाईम मेडिकल ऑफिसर MBBSसाठी आहे, ज्यामध्ये 60,000 पगार असणार आहे. वयमर्यादा 70 दिलेले 2 पदं आहेत. त्यानंतर आहे पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर, 30,000 पगार असणार आहे, जे की 4 पदं आहेत. त्यानंतर मेडिकल सुपरिटेंडंट म्हणजे MS साठी जे आहे 1 पद आहे. NUHM अंतर्गत कामं करायचे आहेत सर्वांना, ज्यामध्ये 70,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जे पद आहे पहा, या ठिकाणी फिजिशियन आहे. फिजिशियनसाठी पहा, या ठिकाणी जे दिलेलं आहे, ज्यामध्ये 1 पद असणार आहे, 70,000 मानधन दिले जाणार आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर अनेस्थेटिकसाठी 1 पद आहे, ज्यामध्ये 70,000 मानधन असणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स. ठीक आहे. 5 स्टाफ नर्समध्ये NUHMमध्ये तुम्हाला जॉब करायचं म्हणजे नॅशनल अर्बन हेल्थ मिशनमध्ये एकूण 5 पद आहेत. GNM BSc नर्सिंगवाले अर्ज करू शकतात. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी जे आहे ते अनिवार्य आहे. नोंदणी म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे मित्रांनो, ते खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. त्यानंतर तुमचं वयाची अट या ठिकाणी 65 वर्ष दिलेली मॅक्झिमम असलेले लक्षात असू द्या. त्यामध्ये जागा ज्या आहेत 5 जागा आहेत, ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे 20,000 तुम्हाला या ठिकाणी मानधन दिले जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे या ठिकाणी फार्मसिस्ट आहे. फार्मसिस्टसाठी काय सांगण्यात आलेलं आहे, फार्मसिस्टमध्ये 1 पद आहे, जे की D फार्म B फार्मवाले अर्ज करू शकतात. त्यानंतर एक जागा या कास्टसाठी सुटलेली आहे, 17,000 मानधन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, ज्यामध्ये 1 पद आहे, 32,000 मानधन असेल. त्यानंतर शहर गुणवत्ता अभिवाचक समन्वयक 35,000 सॅलरी असेल. 1 त्या ठिकाणी पोस्ट आहे. लक्षात असू द्या, पोस्ट पाहूनच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे. त्यानंतर या ठिकाणी परत एक फार्मसीसाठी जागा आहे, ज्यामध्ये आहे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत 1 जागा सुटलेली आहे, 65,000 मानधन असणार. 65,000 त्यांना जे आहे एज असेल, आणि 17,000 त्या ठिकाणी त्यांना मानधन आहे. त्यानंतर महत्त्वाचे काही माहिती ज्या आहेत यामध्ये जे आहे ते दिलेले आहेत, तर पॉईंट ते पण पाहून घेऊ. अटी व शर्ती काही महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये थेट मुलाखती जे आहेत ते जे आहेत पूर्ण वेळ कंत्राटी अधिकारी जे आहेत त्यांच्यासाठी. तर बाकीच्यासाठी ऑलरेडी त्यांनी पॉईंट मेन्शन केलेला आहे की त्यांची मुलाखत होणार नाही. त्यांना जे आहेत मोस्टली मग मेरिट लिस्टनुसार घेतलं जाईल मित्रांनो. मुलाखत होणार नाही म्हणजे ते मेरिटनुसारच लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी 6 महिन्यापुरते कालावधीमध्ये यांना जे आहे जॉब दिलं जाणार आहे. नंतर परत हे रिन्यू व्हायचे पण शक्यता असतात, नंतर हे रिन्युअल वगैरे होतात. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय महत्त्वाचे आहेत,
या ठिकाणी एक परत महत्त्वाचा पॉईंट आहे पहा या ठिकाणी, जो की सांगतोय की जाहिरातीसह अर्जाचा नमुना जो आहे हा NWCMC.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असून त्याप्रमाणेच विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, अन्यथा उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. लक्षात असू द्या, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जे आहे अर्जाचा नमुना अपलोड करण्यात आलेला आहे. तो नमुना जर आपल्या टेलिग्रामवर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता, अन्यथा हे जे आहे तुम्ही तुमच्या ह्या वेबसाईटवरून स्वतः चेक करून त्या ठिकाणी पण जाऊन घेऊ शकता. निवड झालेल्या उमेदवारांना जे आहे अटी मान्य करण्यासाठी 100 रुपयाचा बॉन्ड पेपरवर त्यांना करारनामा जो आहे तो लिहून द्यावा लागेल. ते जो फॉर्मॅट वगैरे त्यांच्याकडे उपलब्ध असेल, तुम्हाला फक्त ते आहे लिहून द्यायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट जे विचारलं तर सर्व बेसिक डॉक्युमेंट जे आहे ते त्या ठिकाणी सर्व तुम्हाला अपलोड करायचं आहे. हा पहा या ठिकाणी जे आहे अर्जासाठी प्रति ज्या विषय या ठिकाणी या पदासाठी अर्ज सादर करायचा, जी काही पोस्ट आहे ती पोस्ट तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची. त्यानंतर दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित केलेली जाहिरात आहे, त्यामुळे उपरोक्त जाहिरात अनुषंगाने मी तुमच्या पदासाठी सादर करीत आहे. तुमचं पहिलं नाव, त्यानंतर उमेदवाराचं फर्स्ट नेम इंग्लिशमध्ये, जात वगैरे सर्व माहिती, मोबाईल नंबर, हे सर्व जे आहे हे अपडेट तुम्हाला सर्व भरायचं आहे मित्रांनो. अपडेट व्यवस्थित भरा. या अपडेटवरच तुमचे जे आहे ते ईमेल वगैरे त्यानंतर मग सर्व अपडेट येत असतात. तर ठीक आहे मित्रांनो, जी की अर्धवार्याचं धारण केलेले शैक्षणिक आहार त्याचे तपशील जे आहेत या ठिकाणी, म्हणजे तुमचं जर डिप्लोमा असेल किंवा मग डिग्री असेल, जे काय आहे ते तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे. त्यानंतर तांत्रिक आहार, त्याचा इतर आहार, त्याचा तपशील दुसरा काही तुमचं असेल ते पण तुम्हाला ॲड करायचं आहे. ठीक आहे. शासकीय, निमशासकीय वगैरे या ठिकाणी पण जर काही अनुभव असेल तुमचा जे काम केलेला, तर तो पण तुम्हाला या ठिकाणी अनुभव जो आहे ॲड करायचा आहे. तुम्हाला धारण केलेले पद कोणतं पोस्ट आहे ते पोस्ट तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचे. त्यानंतर काम केलेला कार्यालयाच्या संस्थेचं नाव, जी कुठे काम केलेलं आहे तुम्ही, कोणत्या ठिकाणी काम केले ते या ठिकाणी लिहायचे. काम केलेल्या कालावधीचे दिनांक, तुम्हाला कधीपासून, उदाहरणार्थ तुम्ही या तारखेपासून जे आहे 2025 पासून जॉईन आहे, तर मग कंटिन्यू असतील तर स्टील लिहायचं किंवा कंटिन्यू लिहायचं. वर्ष व महिने आणि दिवस किती होतात ते सगळं या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ऑलरेडी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, जी की आहे महाराष्ट्र शासनाने नवीन जे आहे नियमांतर्गत एका फॅमिलीमध्ये 2 जे आहेत जे बालक जे आहेत असले पाहिजे, म्हणजे 2 लेकरं जे आहे या ठिकाणी असले पाहिजे, जेणेकरून गव्हर्मेंट सर्वंट जे आहेत त्यांच्यासाठी हा नियम आहे. ठीक आहे. तर हे फक्त परमनंटला होतं, पण आता कॉन्ट्रॅक्ट बेसवाल्यांना पण हे जे आहे ते नियम सर्वांना लागू करण्यात आलेले आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये अप्लाय करता तर हे नियम तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. म्हणजेच तुम्हाला परिवारामध्ये तुमच्या 2च लेकरं असले पाहिजे. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर मग ते तुम्हाला लिहून द्यायचं की भविष्यात माझं लग्न जर झालं असेल तर मग मी 2च लेकरं असेल माझे म्हणून, असं त्या ठिकाणी लिहून द्यायचं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांनो. संपूर्ण माहिती जवळपास मी केलेली आहे कवर यामध्ये. जर आणखीन तुम्हाला जर काही पेंडिंग वाटत असेल तर ते जे पेंडिंग आहे तुम्ही कमेंटमध्ये लिहा. त्यानंतर तुमचं जी काही अडचण आहे मी ती सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. PDF सर्व जे आहे टेलिग्राममध्ये आपल्या अपलोड केली जाईल. टेलिग्रामच्या लिंक जे आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती लिंक घ्यायची आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.